Welcome all in our today's lecture. In this lecture, we are trying to solve some MCQs of Fourier series. So first write down formula for Fourier series. If f of x be given function defined over interval a to b, a is less than equal to x less than equal to b, and this function satisfies Dirichlet conditions, then Fourier transform of this function become f of x is equal to याचा फॉर्म्युला आहे a naught divided by 2 plus summation n is equal to 1 to infinity into bracket an cos function of 2n pi x divided by b minus a, upper limit of interval minus lower limit of interval, bracket complete, plus bn into sine function of 2n pi x divided by b minus a. So this is formula for Fourier series. Okay, हा Fourier series चा फॉर्म्युला आहे आपला. अँगल तोच असणार आहे 2n pi x वरती असणारच आहे फिक्स मध्ये. डिनॉमिनेटर फक्त या ठिकाणी बदलेल b minus a. ab च्या व्हॅल्यू बदलला की त्या व्हॅल्यू चेंज होते. तर या ठिकाणी आपल्याला फुरियर कोएफिशिएंट फाइंड करायचे असणार आहेत. फुरियर सीरीज फाइंड करायची म्हणजे काय, तर a नॉट an आणि bn च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. सो फॉर फाइंडिंग फॉर्म्युला Fourier coefficient a naught, formula become 2 divided by b minus a integration a to b f of x dx. a naught साठी हा फॉर्म्युला आहे, हे इंटिग्रेशन फाइंड करायचा आहे. an साठी फॉर्म्युला आहे 2 divided by b minus a integration a to b f of x, आणि याला मल्टिप्लाय an कोणाला मल्टिप्लाय ते cos फंक्शन, या f of x ला मल्टिप्लाय ते cos फंक्शन घ्यायचं विथ सेम अँगल 2n pi x divided by b minus a into dx. Next is bn is equal to 2 upon b minus a integration a to b f of x. bn फाइंड करतोय, bn ला मल्टिप्लाय कोण आहे sin, तिथे sin रेशो sin फंक्शन ॲज इट इज येणार आहे 2n pi x divided by b minus a dx. ओके, तर हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फोरियर सिरीज साठीचा. हा लक्षात असला की बाकी काय कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, तर समजा तुम्हाला आता विचारलेलं आहे की फोरियर सिरीजचा फॉर्म्युला लिहायचा, आपल्याला इंटरवल दिला आहे मायनस ए लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू ए. या इंटरवल साठी जर फोरियर सिरीजचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा असेल तर तो फॉर्म्युला काय आहे सांगा. या इंटरवल साठी तर तो फॉर्म्युला येणार आहे f of x इज इक्वल टू a naught divided by 2 plus summation n is equal to 1 to infinity an ब्रॅकेट मध्ये an cos function of 2n pi x divided by 2a plus bn into sine of 2n pi x divided by 2a. ओके, कारण या ठिकाणी a म्हणजे काय आहे मायनस a आणि b म्हणजे काय आहे a आहे. सो देयरफॉर b minus a become a minus minus a. हे मायनस मायनस प्लस होईल, आपल्याला भेटेल 2. त्याच्यामुळे इथे डिनॉमिनेटरला डिवाइडेड बाय 2 आलेला 2a आलेला आहे. या ठिकाणी a नॉट काय असेल असा पण क्वेश्चन राहतो. हा इंटरवल असेल तर a नॉट काय असेल, a नॉट काय येणार आहे 2 डिवाइडेड बाय 2a इंटिग्रेशन मायनस a टू a f of x dx. ओके, इथे हे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि 1 अपॉन a होईल. सिमिलरली तुम्ही an लिहू शकता. an काय आहे 2 upon 2a इंटिग्रेशन मायनस a टू a f of x into this cos फंक्शन, आणि bn साठी 2 upon 2a इंटिग्रेशन मायनस a टू a f of x आणि त्याला मल्टिप्लाय हे sin फंक्शन विथ सेम अँगल. ओके, तर अशा पद्धतीने या इंटरवल साठी आपला फोरियर सिरीजचा फॉर्म्युला येतो. तुम्हाला समजा इंटरवल दिला आहे c लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू c प्लस 2 तर या केसमध्ये फोरियर सिरीजचा फॉर्म्युला काय असेल असा पण एमसीक्यू असतो. तर या ठिकाणी आपल्याला b मायनस a लिहायचा. b मायनस a काय, b म्हणजे आहे c प्लस 2 मायनस a म्हणजे आहे c. हे प्लस c आणि मायनस c कॅन्सल होईल आणि उरेल 2 म्हणजे b मायनस a काय आलेला आहे 2 आलेला. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त b मायनस a च्या ऐवजी 2 घ्यायचा. फॉर्म्युला होईल a नॉट अपॉन 2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी इनटू ब्रॅकेट an cos of 2n pi x divided by b minus a, त्याची व्हॅल्यू आलेली आहे 2 प्लस bn into sin of 2n pi x divided by 2 ब्रॅकेट कंप्लीट, होल ब्रॅकेट कंप्लीट,
आणि मग या ठिकाणी हा 2 ला 2 कॅन्सल होतो, पायला पाय कॅन्सल होतो आणि वरती फक्त उरतं nx. इथं पण 2 ला 2 कॅन्सल होते, पायला पाय कॅन्सल होते आणि वरती उरतं nx. या पद्धतीने इझिली आपण फुरियर सिरीजचा फॉर्म्युला लिहू शकतो. a0/2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an into cos of nx plus bn into sin of nx. So this is formula for Fourier series if our interval is c to c plus 2 pi. ओके, तर या पद्धतीने जनरल एमसीक्यू विचारले जातात. मग याच्यामध्ये a0 काय असेल असा पण एमसीक्यू असेल. a0 काय राहणार आहे 2/2 pi इंटिग्रेशन c to c plus 2 pi आणि फंक्शन f of x dx. सिमिलरली an काय 2/2 pi इंटिग्रेशन इंटिग्रेशन c to c plus 2 pi ला मल्टिप्लाय f of x आणि f of x ला मल्टिप्लाय an चा इथला फंक्शन म्हणजे cos nx. या पद्धतीने ते an bn आपण फाइंड करू शकतो. ओके, कुठला जरी इंटरवल दिला असेल तरी आपल्याला त्याच्यासाठी फुरियर सिरीज आपल्याला लिहिता येते. फक्त आपल्याला काय करायचंय ए बी च्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये चेंज करायच्या आहे. ओके, आता पुढचा कन्सेप्ट आहे आपलं फंक्शन. समजा इंटरवल दिला आहे आणि त्याचं अप्पर लोअर लिमिट सेम असेल. ओके, समजा या टाइप मध्ये आपलं इंटरवल आहे आणि तुमचं फंक्शन असेल इव्हन फंक्शन. ओके, या ठिकाणी हा इंटरवल असेल आणि f of x कसा असेल f of x इज इव्हन. ते फंक्शन इव्हन असेल तर त्या केसमध्ये पण आपण तो फॉर्म्युला लिहू शकतो. तर त्या केसमध्ये f of x चा फॉर्म्युला काय येतो, जर फंक्शन इव्हन असेल तर bn काय असतो 0 असतो. ओके, या सिरीज मध्ये bn ची व्हॅल्यू काय घ्यायची 0 घ्यायची. त्याच्यामध्ये कधी फंक्शन इव्हन असेल आणि आपल्या इंटरवलचं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम असेल विथ अपोजिट साइन. इथं पण आहे इथं पण आहे, इथं मायनस साइन आहे इथं प्लस आहे, सेम लिमिट विथ अपोजिट साइन. तर त्या केसमध्ये bn 0 असणार आहे फंक्शन इव्हन असेल तर. आणि फंक्शन ऑड असेल तर त्या केसमध्ये a0 आणि an हा 0 असतो. ओके, तर सुरुवातीला इव्हन फंक्शन असताना अप्पर लोअर लिमिट सेम असताना अपोजिट साइन असताना f of x येणार आहे तुमचा a0 डिवाइडेड बाय 2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an cos of 2n pi x डिवाइडेड बाय b मायनस a. म्हणजे काय येणार आहे 2a बरोबर. या ठिकाणी b म्हणजे आहे a आणि a म्हणजे आहे मायनस a. जर या इंटरवलची आपण त्याला इक्वेट केलं तर आणि bn ची व्हॅल्यू काय असते 0 असते. ॲज युजुअल a0 आणि an आपल्याला फाइंड करायचे. a0 साठी फॉर्म्युला असेल 2/b मायनस a. b मायनस म्हणजे 2a इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम मायनस a टू a f of x dx. हे 2 ला 2 कॅन्सल होते आणि उरते 1/a. आता या इंटिग्रेशन मध्ये लोअर आणि अप्पर लिमिट सेम आहे विथ अपोजिट साइन आणि हे फंक्शन इव्हन आहे. त्या केसमध्ये त्या इंटिग्रेशनची ट्वाइस होते. लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट a f of x dx. ओके, कोणता फॉर्म्युला इंटिग्रेशन मायनस a टू a f of x dx is equal to 2 times integration 0 to a f of x dx if f of x is even. जर आपलं इंटिग्रँड जे आहे ते इव्हन फंक्शन असेल तर त्या केसमध्ये त्या इंटिग्रेशनची ट्वाइस होते आणि लोअर लिमिट 0 येते आणि डायरेक्ट 0 होतं कधी f of x जर ऑड असेल. म्हणजे आपलं इंटिग्रँड जे आहे ते ऑड असेल. आता तुम्ही म्हणाल की मग an साठी कसं, तर an साठी फॉर्म्युला येईल 2/2a इंटिग्रेशन मायनस a टू a f of x into cos फंक्शन ऑफ 2n pi x डिवाइडेड बाय 2a. हे इव्हन आहे आणि cos फंक्शन पण इव्हन असतं. दोन इव्हन फंक्शनचा प्रोडक्ट इव्हन फंक्शन इनटू इव्हन फंक्शन इज अगेन इव्हन फंक्शन. म्हणजे परत हे काय होईल 2 टाइम होईल. इथं 2 ला 2 कॅन्सल झाला 1/a आणि हे होणार आहे 2 टाइम इंटिग्रेशनचं लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट a f of x into cos of n pi x divided by a dx. या पद्धतीने हे पण आपण इझिली लिहू शकतो. ओके, तर असे काही एमसीक्यू विचारले जातात इव्हन ऑड फंक्शन असताना. आता हे झालं इव्हन साठी. ऑड फंक्शन असल्यानंतर काय होईल, ऑड फंक्शन असेल तर a0 आणि an 0 असणार. ऑब्वियसली ते इंटरवल कसा पाहिजे लोअर लिमिट अप्पर लिमिट सेम विथ अपोजिट साइन. सो हियर आवर इंटरवल इज लाइक दैट minus a less than equal to x less than equal to a and f of x is odd function. So in that case f of x become Fourier series transform become या केस मध्ये a0 आणि an काय असतो 0 असतो. म्हणजे ही टर्म 0 झाली या फॉर्म्युला मध्ये.
ही टर्म 0 झाली, an पण 0 आहे म्हणजे ही टोटल टर्म 0 झाली, म्हणजे समेशन साठी उरली ही टर्म, म्हणजे येणार आहे समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn साइन ऑफ 2n पाय x डिवायडेड बाय b मायनस a. b मायनस a म्हणजे काय येणार आहे 2a येणार आहे. ओके, आणि सिमिलरली bn मग फाइंड करायचं आहे 2/2a इंटिग्रेशन मायनस a to a f of x into this sine function of 2n pi x divided by 2a dx. आता या ठिकाणी हे ऑड फंक्शन, साइन फंक्शन हे ऑड असते आपल्याला माहिती, f of x हे फंक्शन सुद्धा ऑड असते. दोन ऑड फंक्शनचं मल्टिप्लिकेशन हे इवन असते. प्रोडक्ट ऑफ टू ऑड फंक्शन इज इवन. ओके, त्याच्यामुळे टोटल फंक्शन इवन होईल. आणि इवन फंक्शन असेल तर आताच आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे, या इंटिग्रेशनची टॉइस होते, लोअर लिमिट 0 होतं, अप्पर लिमिट ॲज इट इज, इंटिग्रँड ॲज इट इज. dx. या पद्धतीने मग आपण इवन ऑड फंक्शन असताना फुरियर सिरीज लिहू शकतो. त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं की हाफ रेंज फुरियर सिरीज साठी काय फॉर्म्युला आहे, किंवा हाच फॉर्म्युला आपण लिहू शकतो दुसऱ्या वेगळ्या इंटरवल साठी. मी इथं इंटरवल चेंज करतो, इथं a च्या ऐवजी मी पाय घेतो, -π to π, आणि फंक्शन जर इवन असेल तर त्याची फुरियर सिरीज काय, तर त्याची फुरियर सिरीज येणार आहे लोअर अपर लिमिट सेम आहे विथ अपोजिट साइन, फंक्शन इवन आहे म्हणजे bn 0 असणार. फॉर्म्युला होईल a02 समेशन n इज इक्वल टू इन्फिनिटी an cos फंक्शन ऑफ 2n pi x वरती असणारच आहे, आणि खाली येणार आहे b मायनस a. तर या ठिकाणी हा म्हणजे a आहे तुमचा, हा म्हणजे b आहे. b मायनस a काय येणार आहे पाय मायनस मायनस पाय, म्हणजे येणार आहे 2π. सो रिप्लेस b मायनस a बाय 2π. या ठिकाणी 2π, हे 2 ला 2 कॅन्सल होईल, पायला पाय कॅन्सल होईल, आणि तुमची समेशन येईल a02 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an cos ऑफ nx. या पद्धतीने ती सिरीज मिळून जाईल. आणि सिमिलरली मग a0 काय येणार आहे, a0 येणार आहे 2/b मायनस a which is 2π इंटिग्रेशन -π to π f of x dx. इथे 2 ला 2 कॅन्सल होईल, 1/π उरेल. हे फंक्शन इवन असल्यामुळे या इंटिग्रेशनची दुप्पट होईल, लोअर लिमिट 0 अपर लिमिट π, फंक्शन आहेच, इंटिग्रँड आहेच. सिमिलरली आपण an लिहू शकतो. ओके, तर या पद्धतीने ते चेंजेस होत राहतात. पा इंटरवल बदलला की आपला अँगल जो आहे तो बदलणार आहे, आणि मग त्या पद्धतीने ते इंटिग्रेशन पण चेंज होत राहतं. ओके, समजा दुसरं फंक्शन दिलंय तुम्हाला, इंटरवल दिलेला आहे, सपोज गिवन इंटरवल इज -2 to 2. ओके, दिलेला इंटरवल काय आहे -2 to 2 आहे, -2 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 2, आणि f ऑफ x फंक्शन काय दिलेलं आहे ऑड फंक्शन दिलेलं आहे. तर याचं फुरियर सिरीज काय असेल, याची फुरियर सिरीज येणार आहे पहा f ऑफ x इज इक्वल टू, पहा लोअर अपर लिमिट सेम आहे, या ठिकाणी लोअर लिमिट आहे 2, अपर लिमिट आहे 2, लोअर लिमिटला मायनस साइन आहे म्हणजे इक्वल, आणि अपोजिट साइन. या केसमध्ये फंक्शन इवन आहे का ऑड आहे ते चेक करायचं. इथं ऑड फंक्शन दिलेलं आहे, ऑड फंक्शन असेल तर a0 आणि an हा 0 असतो, म्हणजे आपला फॉर्म्युला झाला f ऑफ x इज इक्वल टू समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn साइन फंक्शन ऑफ 2n pi x डिवायडेड बाय b मायनस a, म्हणजे 2 - 2 -2 काय येणार आहे 4 येणार. ब्रॅकेट कंप्लीट, इथं 2 चा भाग जातो, म्हणजे आलं समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी bn साइन ऑफ n pi x डिवायडेड बाय 2. आणि मग या ठिकाणी bn येणार आहे 2/b मायनस a, b मायनस a काय आलेलं या ठिकाणी 4 आलेलं. इंटिग्रेशन -2 to 2 f of x into this sine function sin of n pi x divided by 2 dx. इथं 2 चा भाग जातो, 2 उरतो. इंटिग्रेशनचं लोअर अपर लिमिट सेम आहे, हे फंक्शन ऑड आहे, हे फंक्शन ऑड आहे. ऑड फंक्शनचा प्रोडक्ट काय येतो इवन येतो, म्हणजे इवन फंक्शन झालं. इवन फंक्शनचं इंटिग्रेशन अप्पर लोअर लिमिट सेम असताना ट्वाइस होतं, लोअर लिमिट 0 होऊन जातं, अप्पर लिमिट आहे तसं, आणि इंटिग्रँड आहे तसं. ओके, हे परत हा 2 ला 2 कॅन्सल होतो आणि फायनल bn आपल्याला मिळून जातो. ओके, तर या पद्धतीने इवन ऑड फंक्शन मध्ये आपण फुरियर सिरीज लिहू शकतो. आता याच्या पुढे जाऊन काही क्वेश्चन हाफ रेंज फुरियर सिरीज रिलेटेड आहेत. हाफ रेंज फुरियर सिरीज असेल तर त्या केसमध्ये आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होईल. ओके, हाफ रेंज
साइन सिरीज किंवा हाफ रेंज कोसाइन सिरीज. सो हाफ रेंज साइन सिरीज असेल तर याच्यामध्ये पहा चेंज होणार आहे. इंटरवल दिलेला आहे 0 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू a. ओके, सो दिस इज गिवन इंटरवल. देन पुट साइन सिरीज असेल तर a नॉट इज इक्वल टू an इज इक्वल टू 0. a नॉट an 0 असणार आहे. सो हियर a नॉट an इक्वल टू 0 and remove 2 from numerator of angle. जो अँगल दिलेला आहे त्याच्या न्यूमरेटर मधून आपल्याला 2 रिमूव्ह करायचा. म्हणजे आपली फुरियर सिरीज काय होईल पहा, f of x इज इक्वल टू पहा हाफ रेंज म्हणतोय. हाफ रेंज आहे म्हणजे 2 ने 2 रिमूव्ह करतोय म्हणजे 2 ने डिवाइड करतोय थोडक्यात अँगलला. त्या केसमध्ये ते हाफ रेंज होते. आणि साइन सिरीज असल्यामुळे a नॉट आणि an 0. ओके, a नॉट an 0 त्याच्यामुळे समेशन उरणार आहे फक्त n is equal to 1 to infinity bn sin function of n pi x divided by 0 minus a. या ठिकाणी b minus a काय येणार आहे, a minus 0 which is equal to a येणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळून जाईल. आणि मग bn साठीचा फॉर्म्युला येणार आहे 2 upon a integration 0 to a f of x into this sin function n pi x divided by a dx as usual. बाकी सगळे आहे तशा गोष्टी. an bn साठी फॉर्म्युला 2 upon b minus a. b minus a म्हणजे काय येणार आहे, a minus 0 म्हणजे a येणार आहे. त्याच्यामुळे डिवाइडेड बाय a. लोअर लिमिट 0, अपर लिमिट a. f of x साइन फंक्शन जे इथं आलेलं आहे ते ॲज इट इज. ओके, या पद्धतीने ते येऊन जाते. हाफ रेंज कोसाइन सिरीज मध्ये काय होतं पहा, हाफ रेंज कोसाइन सिरीज. हाफ रेंज कोसाइन सिरीज मध्ये काय चेंज होणार आहे, तर या ठिकाणी समजा तुमचा इंटरवल आहे 0 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू a. तर या ठिकाणी bn जो आहे तो 0 असणार आहे. आणि रिमूव्ह करायचं आहे आपल्याला, रिमूव्ह 2 फ्रॉम न्यूमरेटर ऑफ अँगल. अँगलचा जो न्यूमरेटर आहे त्याच्यामधून 2 रिमूव्ह करायचा. आपला फॉर्म्युला काय होईल पहा, हाफ रेंज कोसाइन सिरीज साठी f of x is equal to a naught divided by 2 plus summation n is equal to 1 to infinity an cos of n pi x divided by a minus 0 is a. b minus a म्हणजे काय, a minus 0 येणार म्हणजेच a येणार. अँगल इथं 2 होता, इथं हाफ रेंज मध्ये 2 येत नाही. जसा इंटरवल बदलेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. समजा आपला इंटरवल दिलेला आहे पहा 0 to 2 दिलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला हाफ रेंज साइन सिरीज हवी आहे. मग त्या केसमध्ये काय होईल, तर त्या केसमध्ये इथं येणार आहे b minus a म्हणजे असणार आहे 2 minus 0. सो दिस बिकम 2. सो रिप्लेस हियर 2. सिमिलरली हियर इज ऑल्सो b minus a which is 2. हियर इज ऑल्सो 2. तर या पद्धतीने 2 ला 2 कॅन्सल होईल. अपर लिमिट पण 2 असणार आहे. आपल्याला फुरियर सिरीज मिळून जाईल. ओके, समजा हे आपल्याला विचारलं असेल हाफ रेंज कोसाइन सिरीज विचारलेली आहे फॉर द इंटरवल 0 to l साठी विचारलेली आहे किंवा 0 to pi साठी विचारलेली आहे. 0 to pi. तर या केसमध्ये bn 0 असणार आहे. अँगलचा 2 रिमूव्ह करायचा आहे. मग f of x होणार आहे a naught divided by 2 plus summation n is equal to 1 to infinity an cos of n pi x divided by b minus a. या ठिकाणी b minus a म्हणजे काय असणार आहे, pi minus 0 is equal to pi. So this become pi. हा pi आणि हा pi कॅन्सल होईल आणि अँगलला उरेल फक्त nx. या पद्धतीने आपल्याला हाफ रेंज कोसाइन सिरीज आपण कुठल्याही इंटरवल साठी लिहू शकतो. ओके, काही केसेस मध्ये हाफ रेंज विचारतात आणि इंटरवल -2 to 2 देतात. या केसमध्ये तुम्ही काय करायचं, हाफ रेंज पाहिजे आपल्याला म्हणजे याचा हाफच इंटरवल घ्यायचा 0 च्या पुढचा. 0 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 2 हा आपला ओरिजिनल इंटरवल होऊन जाईल. जनरली असं देणार नाही. तर समजा दिलं आणि हाफ रेंज विचारली असेल तर आपल्याला काय करायचंय, 0 पासून पुढचा इंटरवल लिहायचा. 0 टू अप्पर लिमिट.
0 to 2, 0 to pi, 0 to 1, 0 to n या पद्धतीने जर हाफ रेंज कोसाइन किंवा साइन सिरीज विचारली असेल तर. ओके, ते व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. मग याच्यावरची काही एमसीक्यू आपण सॉल्व्ह करूया. Our first MCQ is Fourier coefficient A naught in the Fourier series expansion of f of x is equal to e raised to minus x over this interval, and we have given f of x plus 2 pi is equal to f of x. That means this function with period 2 pi, and we require to find A naught. So we know that Fourier series formula, and then A naught is equal to 2 divided by b minus a integration a to b f of x dx. Okay, this is our formula. So replace value in that formula. So here a is 0, b is 2 pi. Therefore b minus a is equal to 2 pi minus 0, which is equal to 2 pi. So put this value here. So 2 pi integration 0 to 2 pi, and integration of our function f of x. Here f of x is e raised to minus x dx. So these 2 will get cancelled, 1 upon pi is remaining, into integration of e raised to minus x is e raised to minus x upon coefficient of x, which is 1. Limit from 0 to 2 pi. Okay, we know that standard formula of integration. So using this formula, I will write here integration of e raised to ax plus b dx is equal to exponential. So integration exponential असते जर पॉवरला एक चा लिनियर फॅक्टर असेल तर फक्त काय करायचं, एकच्या कोएफिशिएंटने डिवाइड करायचं, म्हणजे a ने डिवाइड होईल. इथे एकचा कोएफिशिएंट होता -1 ने डिवाइड केलं. हे -1 मी बाहेर घेतलं, -1 अपॉन पाय आलेलं आहे, आणि मग आता लिमिट रिप्लेस केलं एकच्या जागी e रेज टू -2 पाय मायनस e रेज टू 0. ओके, सो इन दैट वे वी गेट -1 upon pi into bracket e raised to -2 pi minus 1. e raised to 0 is 1. Since e raised to 0 is 1. आता हे आन्सर कुठल्या आन्सर बरोबर मॅच होतंय का ते बघायचं. आता इथं 1 upon pi आलेलं आहे, ते फक्त पहिल्या ऑप्शन मध्ये आहे. ओके, आपण काय करूया, मायनस साइनला आत मध्ये पाठवूया. मायनस साइन जर आत पाठवलं तर ते होईल 1 upon pi. आतल्या फंक्शनचे साइन चेंज होतील, -1 आहे ते +1 होईल, आणि प्लस आहे ते मायनस होईल. ओके, so in that way we get this required answer, and this become our option number A. So option A is correct option. Now in second example, we have given function f of x is equal to pi minus x divided by 2 bracket square, and here again interval is same. A is 0, b is 2 pi, so b minus a is equal to 2 pi, and our requirement is to find a naught by using Fourier series. So a naught become, by standard formula, 2 upon b minus a integration a to b f of x dx. So in that way we get 2 upon 2 pi, b minus a is 2 pi, integration lower limit is 0, which is a, and b is 2 pi, and our function f of x is pi minus x divided by 2 bracket square dx. Now I will simplify this 1 upon pi integration 0 to 2 pi into bracket. I will divide these two separately. We get pi upon 2 minus x upon 2 bracket square dx. And now this inside term is a linear factor of x. pi या ठिकाणी हा कॉन्स्टंट आहे आणि x ला मल्टिप्लाय 1 upon 2 आहे, त्याचा स्क्वेअर. म्हणजे तर डायरेक्ट आपण फॉर्म्युला यूज करू शकतो 1 upon 2 into bracket pi minus pi upon 2 minus x upon 2 bracket raised to 3. ओके, पॉवर फंक्शन आहे, पॉवर 1 ने वाढेल आणि त्याच पॉवरने आपण काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत. डिवाइडेड बाय 3 into coefficient of x is -1 upon 2. Okay, with limit 0 to 2 pi. Okay, with limit 0 to 2 pi. Since using standard formula, integration ax plus b bracket raised to n dx is equal to ax plus b bracket raised to n plus 1 divided by n plus 1 into multiply coefficient of x, which is a. ओके, तर या पद्धतीने हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. याला -3 upon 2 ते उलटून मुले बाहेर आलेलं आहे 1 upon pi into -2 upon 3. बरोबर, याचा रेसिप्रोकल बाहेर येईल कॉन्स्टंट असल्यामुळे, आणि आतलं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये लिमिट पुट करूया. ते येणार आहे pi upon 2 मायनस 1 च्या जागी 2 pi upon 2. ओके, ब्रॅकेट क्यूब
then minus sign and replace x by lower limit which is 0. So pi upon 2 minus 0 bracket cube whole bracket complete. And now simplify this, we get minus 2 upon 3 pi into bracket. This become minus pi upon 2 its cube, then minus pi upon 2 its cube. Okay, so in that way we get this become minus 2 upon 3 pi into bracket minus pi cube upon 8 minus pi cube upon 8. ओके, या ठिकाणी क्यूब सेपरेट केला. आता या टर्म किती आहेत तर या दोन टर्म आहेत क्यूबच्या. मग आपल्याला भेटणार आहे का मायनस 2 अपॉन 3 पाय इंटू मायनस 2 टाइम पाय क्यूब अपॉन 8. इथं 2 चा भाग जातो. ओके, 4 येते, परत 2 चा भाग जातो, 2 येते, याच्यातला एक पाय याच्यातला एका पायला कॅन्सल होतोय. हे मायनस इंटू मायनस प्लस, सो रिमेनिंग टर्म बिकम पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर टर्म इज 2 into 3 which is 6. So pi square upon 6 is our correct answer, means option B is correct. Okay, तर या पद्धतीने आपण इझिली हे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकतो. फक्त थोडं इंटिग्रेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. In third MCQ we have given f of x is equal to x for interval 0 to pi and 0 for interval pi to 2 pi. आणि या ठिकाणी पिरियड दिलेला आहे 2 pi. ओके, f of x plus 2 pi is equal to f of x दिला म्हणजे पिरियड काय आहे 2 pi. मग तो जो इंटरवल आहे तो दोन सब इंटरवल मध्ये डिवाइड झालेला आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे फंक्शन आलेले आहेत. आपल्याला a नॉट कोएफिशिएंट पाहिजे तर सुरुवातीला मी फॉर्म्युला लिहितो. a नॉट इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय b मायनस a इंटिग्रेशन a टू b f of x dx. तर या ठिकाणी a मायनस b आपल्याला फाइंड करावं लागेल. या ठिकाणी a आहे का लोअर लिमिट आपल्या इंटरवलचं 0. ओके, हा दोन इंटरवल मध्ये स्प्लिट झालेला आहे म्हणजे टोटल काय आहे तो 0 to 2 पाय. a ची व्हॅल्यू 0 आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे 2 पाय आहे. त्याच्यावरून b मायनस a काय येणार आहे तर तो येणार आहे 2 पाय. ओके, सो इन दॅट वे वी गेट व्हॅल्यू ऑफ b मायनस a. सो पुट दिस व्हॅल्यू 1 अपॉन 2 पाय व्हॅल्यू ऑफ b मायनस a इंटिग्रेशन लोअर लिमिट फ्रॉम 0 टू पाय. आता या ठिकाणी फंक्शन जे आहे आपलं f ऑफ x फंक्शन, तर दोन फंक्शन मध्ये ते डिवाइड झालेलं आहे. 0 टू पाय साठी ते x आहे आणि पाय टू 2 पाय साठी ते 0 आहे. सो हे इंटिग्रेशन 0 टू पाय, 0 टू पाय साठी आहे x f ऑफ x into dx प्लस इंटिग्रेशन पाय टू 2 पाय या इंटरवल मध्ये फंक्शनची व्हॅल्यू आहे 0. ओके, दोन व्हॅल्यू आल्या फंक्शनच्या तर या पद्धतीने ते स्प्लिट होईल. हे 2 ला 2 कॅन्सल झालं. सो इन दॅट वे वी गेट 1 अपॉन पाय into bracket value of this integration x is x square upon 2 with limit 0 to pi and definite integration of 0 is 0. Okay, write this directly. So in that way we get 1 upon pi into bracket replace upper limit x by upper limit pi, so we get pi square divided by this constant 2 as it is minus replace x by lower limit everywhere we get 0. So in that way we get 1 upon pi into pi square divided by 2. So 1 pi will get cancelled and final answer become pi upon 2. So here our option D is correct option. Now next MCQ, here is also we have given two values of function for two different intervals. So here interval is, so here a is lower limit of interval -1 and b is upper limit of this interval which is 1. So b minus a is equal to 1 minus minus 1 which is equal to 1 plus 1 which is equal to 2. So value of b minus a is 2. And now our requirement is to find Fourier coefficient a naught. So write formula a naught is equal to 2 upon b minus a integration a to b f of x dx. Okay, या ठिकाणी इवन ऑड चा विषय नाहीये किंवा हाफ रेंज साइन कोसाइनचा पण इथं विषय नाही, असं काही मेन्शन केलेलं नाही. सो 2 डिवाइडेड बाय b minus a is 2 इंटिग्रेशन. आता या ठिकाणी परत हे फंक्शन दोन इंटरवल मध्ये डिवाइड झालेलं आहे. तर पहिलं फंक्शन आहे इंटरवल -1 to 0 साठी आणि त्या केस मध्ये फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे f of x ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे dx प्लस पुढच्या इंटरवल साठी म्हणजे 0 to 1 साठी, सो लोअर लिमिट इज 0 अपर लिमिट इज 1. इन दैट केस व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज cos pi x into dx. And now this 2 will get cancelled and integrate this function. So integration of 1 is x with limit -1 to 0 plus integration of cos pi x is sin pi x divided by
कोएफिशिएंट ऑफ x which is pi. ओके, हा लिनियर फॅक्टर आहे, पाय काय आहे लिनियर फॅक्टर आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट इंटिग्रेशन लिहू शकतो लिमिट फ्रॉम 0 to 1. So in that way put here value of x which is lower limit, upper limit 0, then minus replace lower limit which is minus 1. ओके, सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी एकच्या जागी अप्पर लिमिट पुट करायचे, 0 पुट केलं 0 आलं, परत एकच्या जागी लोअर लिमिट पुट करायचं, एकच्या जागी -1 आणि मध्ये मायनस साइन असतं, प्लस या ठिकाणी येणार आहे साइन पाय डिवायडेड बाय पाय, एकच्या जागी 1 घेतलं, पाय इंटू 1 इज पाय, मायनस साइन 0 डिवायडेड बाय पाय. हे डायरेक्ट पण आपण लिहू शकलो असतो. सो इन दॅट वे वी गेट दिस मायनस इंटू मायनस प्लस 1 प्लस 0 minus 0. Since sin pi is equal to 0, sin 0 is also 0. Okay. So in that way we get final answer become 1. So this is value of a naught, required value, and our option C is correct option. Okay. तर या पद्धतीने अगदी इझिली आपण याचे MCQ सॉल्व करू शकतो.